आज सोहम प्रकाश प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 4थीचे विद्यार्थी क्ले मातीपासून विविध आकार तयार करत असताना श्रावण मास, त्यासोबतच शेतकऱ्यांचा बैलपोळा सण आणि येऊ घातलेला गणेश उत्सवच्या या तिन्ही निमित्ताने वर्ग 4थीचे विद्यार्थी आपली कला सादर करत असताना त्यामध्ये क्लेच्या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे आकार, या आकारातून हा जो शाळेचा विषय क्ले मातीपासून हा जो उपक्रम घेतलेला आहे, या उपक्रमामधून विद्यार्थ्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आजचा हा उपक्रम घेण्यात येत आहे की प्रत्येक विद्यार्थी हा हुशार नसतो, पण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी एक वेगळी गोष्ट असते, एक खासियत असते. ती जर खासियत आपण शोधली तर तो विद्यार्थी कधी कमी पडत नाही. त्याच अनुषंगाने आजचा हा क्ले मातीपासून विविध शिल्प घडवण्यासाठी विद्यार्थी मग्न असताना की अभ्यासात जरी नसला तरी इतर कामामध्ये विद्यार्थी हा अग्रेसर असतो. त्याच विद्यार्थ्याच्या माध्यमातून आजचा हा उपक्रम सर्व विद्यार्थी तयार करत असताना आपण बघू शकता. बघा, विद्यार्थी मग्न होऊन आपलं काम व्यवस्थितपणे करू लागलेले आहेत आणि येणाऱ्या काही वेळामध्ये हे काय काय विद्यार्थी शिल्पकला करतात, काय काय घडवतात हे आपण बघणार आहोत. थोड्याच वेळापूर्वी विद्यार्थ्यांनी क्ले मातीपासून जे साहित्य सांगितलं तुम्हाला की तयार करतायत, तर त्यामधून बघा अतिशय 4थीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरशी कलाकृती तयार केलं. बघा, आपण बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती तयार केली. छान असं नागपंचमीचा नागोबा, त्यानंतर पाठीमागे तुम्ही बैलपोळाचा बैल अतिशय सुंदर असं त्यांनी तयार केलं आहे. बघा, श्रावण मासानिमित्त महादेवाची पिंड, छान असा मोबाईल तयार केलेला आहे. सध्याच्या काळामध्ये अतिशय गरजेची वस्तू म्हणजे मोबाईल. बघा, महादेवाची पिंड अतिशय सुंदर. आज जागतिक क्रीडा दिवस, त्यानिमित्त हॉकी स्टिक आणि महादेवाची परत एकदा महादेवाची पिंड सुंदर अशी. आमचे 4थीचे विद्यार्थी बघा काहीतरी वेगळं एकदम छानसं तयार केलेलं आहे. डॉल छान छान. बघा, नागपंचमी पिंड काय तयार केलं आहे? हा स्टूल तयार केला आहे. वरती व्यवस्थित पकड स्टूल. बघा, सर्व विश्वच्यासाठी वेळ आहेत अशी क्रिकेटचं बॅट आणि बॉल. बघा, पुन्हा एकदा शंभू महादेव. बघा, छान बैलपोळ्याचा बैल श्रावण मासानिमित्त. वा, छान. वा, त्रिशूळ. अतिशय सुंदर सर्वांनी तयार केलं एकदम. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी याचं ट्रॉफी देऊन स्वागत करताना